नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। पान टपरीमधून गांजाची विक्री करणारा अटकेत। खराडी पोलिसांनी पान टपरीतून जप्त केला गांजा। राज्यात बंदी असली तरी जवळपास सर्व पान टपरीवर गुटखा सर्रास विकत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे। त्याच्या जोडीला आता पान टपरीवर गांजाही मिळू लागला आहे। अशीच एक घटना उघडकीस आली असून खराडी पोलिसांनी फाउंटन रोडवरील शिव पान शॉप येथून गांजा जप्त करत पान टपरी चालक प्रभातकुमार मन्नूलाल द्विवेदी वय 44 वर्षे, राहणार विमाननगर, मूळ राहणार मंजनपुरजी, कौसंबी, उत्तर प्रदेश याला अटक केली आहे। याबाबत पोलीस अंमलदार श्रीकांत कोदरे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, हवालदार साबळे श्रीकांत कोदरे, जाधव श्रीरामे हे शनिवारी रात्री पेट्रोलिंग करत होते। यावेळी त्यांना शिवपान शॉपमध्ये एक जण अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस शिवपान शॉप येथे पोहोचले। सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी पान टपरी चालक प्रभातकुमार द्विवेदी याच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। दरम्यान पोलिसांनी त्याच्या पान टपरीची झडती घेतली असता त्यात प्लास्टिक पिशवीमध्ये हिरवट रंगाचा पाला आढळून आला। त्यांच्यासोबतच्या ड्रग डिटेक्शन किटद्वारे तपासणी केली असता तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले। तो 100 ग्रॅम इतका गांजा पान टपरीत मिळून आला। पोलिसांनी प्रभातकुमार द्विवेदी याला ताब्यात घेऊन गांजा, मोबाईल असा 11,886 रुपयांचा माल जप्त केला आहे। पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे हे करीत आहेत। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।